दाखवता मागचा पेरलेला काय झाले, किती नुकसान झाले आमचं. वाटला नव्हतं एवढं नुकसान होईल. बघू शकता आगे आगे बढ़ रहा है इंडिया. असं हेल्मेट तुम्ही कुठं बघले का? ना आपल्या मनामध्ये वेगळाच प्लॅन आहे. भात वाचवण्याचा प्लॅन, त्यांचा अटॅक करायचा प्लॅन. बघा कसं बिलागले सगळं. चला नमस्कार, स्वागत आहे तुमचा ब्लॉगवर, तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. बघू शकता वातावरण शांत झाले ना. आम्ही भात पेरलेलं तर आमचं फेल गेलं. आता डबल भात पेरायला चालले आम्ही. आज माऊ पण आहे सोबतीला. तर बघू शकता माऊ ऐकर. बघू शकता शेतातलं पाणी आटलेलं आहे, तरी सुकलेलं आहे. असं वाटतं आवणी चालू करायचा दिवस आला असं मोसम झाले. त्याच्यामध्ये आम्ही भात टाकायला चालले आहोत. काय बोलू आता, भात पेरला ना पाणी फिटवी लागला. तुम्ही बघू शकता दिस इज हऱ्याचा पर्याय. तर मासं कमी झाले आणि साप पहिले फिट भेटायचं की आता इथं जवळच वेअरहाऊस झाले तर मासं काही भेटत नाही. आणि हे आले हल्दी लग्नाची बुट्टा घालून पाण्या बुचकाली तर तिची लाईटिंग जायची. काय बोलायचं काहीच नाही बोलता. चालले जसं चालून देव. नाही ट्रॅक्टरचा रस्ता उन्हाळची यो बाईकसाठी असतं. बैलगाडीचाच होता पण आता गेला तो रस्ता, कारण की बैलगाड्याच बंद झालं तर रस्ता काय राहिला, म्हणून आता बाईकचा रस्ता झालेला. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. जास्तीत जरा गदामादा झाले, कारण की पावसाने 3-4 दिवस जाम जोर मारला. त्याच्यामुळं शेतानं एकदम अशी ओकेमध्ये वली झाले फिट. पण काल परवा आलो तेव्हा बघला असेल अख्खी शेता ओतून चालले. त्या शेतामध्ये कमरेवर पाणी होता. आज इथं पण नाही, टोल्या भोपून पाणी नाही. बघू शकता अख्खा खालीच्या खाली राहिले. पाण्याचाच पराक्रम आहे तो. त्याच्या मनाने तेव्हा बिलागतं. आता बराच बोलतं 25 का 26 तारखेवर शांती आहे पाण्याची. बघू आता ही निस्ती तानवाराला आले. काय बोललो का लगे चिरल. खोट्या म्हणजे तिला एक शब्द भेटले. कोणी काय बोलला ना लगे खोट्या दिसतीचं खोट्या. बाकी असं आलीबिली लावायचा प्रयत्न करून हे वाफा बघा. याच्यामध्ये डेट भेटत मस्त. मला पाहिजे असतील तर मला DM करा, तुमच्या घरपोच होतील. फक्त डिलेवरी चार्जेस लागेल बस, जास्त काही नाही. लाल कलरचं पण नाही, हिरव्या कलरचं पण आहे. की ज्याचं डेट त्यांनी बघला का माझी डेट करेल डायरेक्ट. दाखवता मागचा पेरलेला काय झाले, किती नुकसान झाले आमचं. वाटला नव्हतं एवढं नुकसान होईल. काय करायचं आता. बघू शकता कसा आले. एवढं दिवस झालं हाय तसाच आहे. अख्खा कावलं कबूतर घेऊन गेलं ना. त्याच्यामध्ये एवढा मोठा शेगट पडला, सावर पडली. त्याच्यामध्ये अजून नुकसान ना, तुटणार पण नाही ती. काय बोलायचं आता. शेतकरी बोलला कधी काही नुकसान होईल काही सांगता येई नाही. तर एवढी मोठी शेगट पडली, इतकं आव्हान तर गेला आमचं फुकाट. तेवढं चावण्यामध्ये या अर्धी पाटी लावून झाली असते. आता तेव्हा गेलाच तो सगळा फुकाट गेलेल्या जमा आहे. तरी आम्ही कबुतरांसाठी मस्त लावलेला स्वतःनी काली पिशवी. काहीच झाला नाही आमचा अनसक्सेस काम झाला. काय बोलायचं आता, काहीच नाही बोलता. निसर्गाची देण आहे. कुठे गेले कावळे कबुतरा. तर जपून जरी खायचा होता थोडा तेवढा कोणी खायला सांगले. तिकडं फार अख्खा खाल्ला. आता इकडं आमचं कामकाज चालू आहे. तर दुसरं एक भात पेरायला घेतले. आता कधी वरनं कधी नाही बघू. आता देवाच्या हाताने सगळा. शेतकरी मित्र देवावर भरोसा ठेवून चालतो, कारण की देवाची देण आहे पावसाची, निसर्गाची. आणि त्याच्यावर आपला शेतकऱ्याचा चालले सगळा. मोठे बंधू ना माऊ कशी तिकडे आहे आणि चालले तसा. खूप एकदम मौसम कसा मस्तानं फुलले. आता पेरणी करायला आपण सुरुवात करू. त्या 3 जणांचा भात टाकायचा आहे. एक इथं टाकायचं आहे ना, 2 तिकडं टाकायचं आहे त्या शेतामध्ये. आपल्या ब्लॉगमध्ये बनवून राहा. तुम्हाला मी सगळ्या घडामोडी दाखवतो. ब्लॉगर विनूला ब्लॉग पडत असतील तर सपोर्ट करा जरा. सबस्क्राईब लाल बटनला ग्रे करा ना, घंटी ऑलवर करा. कसा सोपा टावेल टाकायचा शेतावर मस्त आरामशीर बसायचा. आणि इकडे चालू आहे आमचा ट्रॅक्टरचं काम. ट्रॅक्टरचं काम झालं. इकडं भात ठेवले दाखवू त्यांना. हायकर हाय सांग आम्ही शेतावाले आहो. शेतावाले सांग भात टाकाला. बोलते शेतावाले शेतावर भात टाकाला. मग काय पूल बनवायला मोठा. काय तिला पूल स्विमिंग पूल पाहिजे तिला मोठा. तर बघू शकता आंबा आता काहीच नाही. आता थेट उन्हाळ्यात भेटू आंब्यांच्या दोरीला. सध्या आपला शेतीचं काम चालू आहे. तुला झालेलं आहे ट्रॅक्टर. आता भाताचा काम चालू आहे पेरणीचा.
बघू शकता फक्त पक्ष्यांपासून जरासं सावध बघू शकता. लगेच चवचलाला आले सगळी. तिकडं कावलं नाही तर वेगळेच पक्षी निरालं. बघू शकता कावलं गवलं आले. बघू शकता तिथे झापाट मेकिंग चालू भावच्याकडून. पंजापेक्षा भारी एक नंबर. फटाफट रपसप. थोडासा लफडा आला. मला पानं सांगले रिंग पाना 17चा. मी कांचा तरी गोलपाना घेऊन आलो भलताच. आता चाललो परत घरी. हिला पण घरी ठेवतो. डबल आपले काम धंद्यावर येतो. मग जा घरी तू. डेटची गोष्ट लक्षात ठेवा. डेट आपलं नाही ना लफडावल. ओ हो कधी भी मामला हो सकता है क्या. तर चला मित्रांनो परत येऊ आता. तवाच बघू पुढचा कार्यक्रम. बघू शकता आगे आगे बढ़ रहा है इंडिया. असं हेल्मेट तुम्ही कुठं बघले का. मीटरला पूर्णपणे सेफ्टी दिलेली आहे. पाणी किती वादळ वाराला जरी मीटर हिलणार नाही का चिन्ह नाही. काय दिसलेलं आपल्याला चालता फिरता शंख. अहो बघ त्याच्यामध्ये जागा एकच मिनिट अशीच राहा. बघू शकता चालता फिरता शंख. काय माहित नाही त्याच्यामध्ये जीव. मी तोंड टाकला आतमध्ये त्याला बाहेर करून बघू. तो बाहेर वहीत नाही उलटा वहीत नाही. बघू शकता त्याच्यामध्ये काहीतरी जीव आहे. निघत मुशी बाहेर काढलेलं त्यांनी. आता काढलं ते बघा परत काढलं. दोन्ही सेटचे त्यांनी काढलेले आहेत. हे बघ दिसला का मासा बघला का आता. हे बघ कवडा होता बघ तो बघ. माझ्यासोबत माऊला आणले फिशिंगला. फिशिंग दिस इज द फिशिंग मॅन गाईज. फिशिंग मॅन बघू शकता. मग दिसला का आता दिसला का तुला. त्याच्यामध्ये बघ काय आहे. फिश आहे ती फिश. फिश आहे फिश आहे. तुम्हाला उचलून दाखवू का मी. हे त्याच्यामध्ये बघू शकता. गपचूप बघायला तेव्हा दिसतील. पलाल कासव बिसवी बघा. काला मासा दिसला का तुम्हाला. बघ मासा ते बघा. काल मासा वरती आलं ते बघ. कवरं मासा बघ दिसलं का. तुला दिसतं का माहित नाही. तर चला ही माझा इथं टाइमपास करील. तिकडं बॉम्बे फुटाचं फुकाट आधीच काम करायला घेतले. चोप बस. माऊला सोडली घरी. आता यो चालवला पाना. यो न्यायचा होता मी भलताच नाही. आता आपल्या गुण कमी आहेत का. कट्ठ बघू शकता भाऊजांनी झापाड पण बनवून घेतलेलं आहे. तो मी पाना घेऊन आलो इथं. पहिले पाना बघा कुठलं आणलं मी. यो म्हणतला यो रिंग पाना याला बोलता काय. पण याला रिंग पाना बोलता. आपण तेवढा जरा फास्ट असतो त्या गोष्टीमध्ये. पहिलेच आणला असतो. फुकट 2 गोष्टी ऐकल्या ना. दरवर्षी ना काही आपत आहेत. एक वर्षी आंबाच पडले. जेव्हा भात पिकून चालले फक्त कापाचाच होता त्या टायमाला याच्यावर झाड पडले. बघू शकतो आंबा तो बराच लांब राहता. एवढा नुकसान झालता काय बोलतं. यावर्षी बरीच झाला तुटल्या. न्यू एक तुटला अजून 2 पडल्या. तो इकडं पण एक पडले. कसं तगडा पडले बघा. तो तर मधल्याच मोडलेला आहे. त्याच्या वीज पडले का असं वाटतं मला. वीजच पडले असेल काय झटका बिटका आला त्याला. तर मग तिकडं एक पडले तो शेतामध्ये तब्बल 3 झाडं तुटली बघा ना. आता मोठा नुकसान झाला यो. त्यातरी बरं आहे का उकलन काढून झालेलं आहे. आता त्याला तोडून साईडला करायला लागेल. ते ट्रॅक्टरचा हात मारला ना. आता पंजाखाली हात मारायचं झालं. ते पक्ष बी खाल्ला नाही पाहिजे. बस आमचं एकच टार्गेट. बघू आता जुगार थोडंसं हाय लेवल नेले. आता पॅरिसचं सूद आणले ना. काल्या पिशव्या कसं वाटा घ्यायला आले बघा भाताचा. तर बघू शकता पंजाखाली जाम टाईम जात होता म्हणून आता झापाड परत चालू झाला आपला झापाडचा काम. नाही इथल्या ट्रॅक्टर मी इथपर्यंत नेला. एवढा कष्ट घेतलं मी एवढं लांब आणण्यासाठी. कारण की मी कधी ट्रॅक्टर चालवित नाही. आज चालवला मी बरा वाटला जरा. आता झापाडचं काम पण ओकेमध्ये डन झालेलं आहे. पंजापेक्षा झापाड बरा पडतं. पंज 2 मारतं. झापाड 4मध्ये रफ सब काम फिनिश. निघतच खात होतं
मयुरेशने केलेलं त्याला माहित नाही का? आता बघू शकता कावल्यांचा जुगाड. कावलं पण कॅब करीत आलं इथे. काली पिशवी हा वाटतं का गेम होल. बघू शकता पिशवी अशा टांगल्या. कावल्यांना वाटेल त्यांना लटकून ठेवले का त्यांचे फ्रेंड्स नातेवाईक रिलेटिव्ह असं. बघू शकता असं बिलागल्यानं असं वाटतं आता त्यांच्या मनामध्ये आहे ब्लॉगर विनूच्या अंगावर अटॅक करावा. ब्लॉगर विनू सुद्धा घरी. तो कावल्यांचा थावा बघू शकता. कावरा रफ भरलेला आहे. हां तो डुप्लिकेट नाही इकडे ओरिजिनल बघा कसा फुलले फिट पिसाल्याने बघा अख्खं चटार वाटार फिरतात. मनामध्ये ध्यानामध्ये त्यांच्या वेगळाच काही प्लॅन आहे ना. आपल्या मनामध्ये वेगळाच प्लॅन आहे. भात वाचवण्याचा प्लॅन त्यांचा अटॅक करायचा प्लॅन. बघा कसं बिलागले सगळं. ब्लॉगर विनूला टोच मारून टाकला परत विचार वाटतं कसं बिलागलं बघा रपा. हो शांती घ्या. तुमचं काही होणार नाही ना आमचं काही होणार नाही नुकसान. म्हणून तुम्ही अटॅक करू नका प्लीज करून. कसं कावलंय बघा. याव चुकून पण काम सांगणार नाही. एक काम दिलं तर त्या पण पिशवी अख्ख्या गेल्या बघा इकडं वाहून. काय मला कोण काम देणार त्याच समजलं नाही. अख्ख्याशा रपारप या स्वतःच्या जोडीला लावलेल अख्ख्या डबल लावून तिकडं भेटले. मला कोण काम सांगणार तर नाही आवाज पण देणार नाही असा माणूस आम्ही. काय काम देईल कोण. काम आपण अर्धवट. तर माझी काही चुकी हवेन पिशव्या वापस अख्खे एक जागेवर बघा ना. काम करायला जावं ना काही करामती करून बसतो. काम कर पुढे त्याला आऊट जागा लागेल का? एवढी नाही लागणार. बघू शकता आलेलं आहे. इथं पेराचं बाकी राहिले फक्त. मला तर झापाट नाही फिरवाता डायरेक्ट ट्रॅक्टर मारायचा टेंशन. टायर में मिट्टी घुस गई गाइस. टायर घूम ही नहीं रहा. उसका इलाज चल रहा है. बघू शकता शेतावर जेवायला वेगळीच मजा आहे. त्याचा आनंद भावच्या आणि अख्खे घेताना. मयूर भाजीला लागले केवढा खायला ना आपण पण केवढा खावता. फॉर्म फायनली झालेला आहे. कंप्लीट झालेलं आहे. बघू शकता आता लावलेलं आहे एकदम कडकमध्ये देशी जुगाड. कावलं पण शांत झाले. बरोबर आपलं पक्षी जागवच आहात त्याचे मला आता बरं वाटतं. चला काम झालेलं आहे. आता आम्ही चाललो घरी डायरेक्ट. आता नंतर 2-3 दिवस मी आता ब्लॉगला एंड करतो. कारण की आपला फोन पण डेट झाला ना. सर्दीमुळं आपली वाट लागली ना पावसामुळं भाताची वाट लागली. मग काहीच नाही बोलता आजच्या ब्लॉगला इथेच एंड करता ना. ब्लॉग आवडत असतील तर ब्लॉगर विनूला सबस्क्राईब आणि फॉलो करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.